हॅलो स्टुडंट, आज आपण नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न या चॅप्टरमध्ये ज्या ॲडजस्टमेंट आपल्याला प्रॉब्लेम्समध्ये विचारल्या जातील त्या ॲडजस्टमेंट आणि त्यांचे इफेक्ट्स आपण समजून घेणार आहोत. या चॅप्टरमध्ये पहिली जी ॲडजस्टमेंट आपल्याला प्रॉब्लेममध्ये येऊ शकते ती म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आपण या चॅप्टरमध्ये ज्या काही ॲडजस्टमेंट आज समजून घेणार आहोत या सगळ्या ॲडजस्टमेंट फायनल अकाउंट या चॅप्टरमध्ये आपल्या झालेल्या आहेत. फक्त दोघांमध्ये जो मेजर डिफरन्स आहे तो म्हणजे का फायनल अकाउंटमध्ये आपण ॲडजस्टमेंटचा पहिला जो इफेक्ट आहे तो इफेक्ट एकतर ट्रेडिंग अकाउंटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला द्यायचो आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटला द्यायचो. इथे आपल्याला नॉट फॉर प्रॉफिटमध्ये ॲडजस्टमेंटचा पहिला जो इफेक्ट असणार आहे हा पहिला इफेक्ट द्यायचा आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटला. फक्त हा एकच मेजर डिफरन्स याच्यामधला आहे. तर बघा, पहिली जी ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, ज्याला आपण जे खर्च पेड करायचे बाकी आहेत असं म्हणतो. तर आता हा एक्सपेन्सेस असल्यामुळे याचा पहिला जो इफेक्ट जाणार आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा पहिला इफेक्ट जाणार आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला आणि दुसरा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. दिस इज द इफेक्ट ऑफ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. म्हणजे जर सॅलरी आलं आणि त्यात ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला दिले आउटस्टँडिंग सॅलरी, तर ती आउटस्टँडिंग सॅलरी आपण सॅलरी अकाउंटमध्ये काय करणार आहोत, ॲड करणार आहोत. तर हे काय करायचं आहे आपल्याला, प्लस करायचं आहे. त्या रिस्पेक्टिव्ह अकाउंटमध्ये आपण हे ॲड करणार आहोत. दिस इज द फर्स्ट इफेक्ट ऑफ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अँड सेकंड इफेक्ट इज ट्रान्सफरिंग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस टू बॅलन्स शीट ऑन लायबिलिटी साइड. ठीक आहे. अशा पद्धतीने या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. आता ॲडजस्टमेंट नंबर 2 आपण पाहूया. ॲडजस्टमेंट नंबर 2, प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे जो खर्च नेक्स्ट अकाउंटिंग इयरचा आहे पण तो आपण चालू अकाउंटिंग इयरमध्येच पेड केलेला आहे, ज्याला आपण ॲडव्हान्स असं सुद्धा म्हणतो. तर या प्रीपेड एक्सपेन्सेसचा इफेक्ट कसा जाईल, तर जो इफेक्ट आपण फायनल अकाउंटमध्ये करायचो तो सेम इफेक्ट इथे द्यायचा आहे. फक्त तिकडे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घ्यायचो, तर इकडे आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट घ्यायचा आहे. सो याचा पहिला इफेक्ट जाणार आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कुठे, तर हा इफेक्ट जाणार आहे डेबिटला, कारण हा एक्सपेन्सेस आहे. आणि दुसरा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट कुठे जाईल, तर दुसरा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला. कुठे जाणार आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेटला. आता हा इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचरला डेबिटला लिहिताना त्या रिस्पेक्टिव्ह अकाउंटमधून काय करायचं आहे, तर हा आपल्याला लेस करायचा आहे. काय करणार, याला लेस करणार. जे आपण फायनल अकाउंटमध्ये करत होतो ते सेम इथे आपल्याला करायचं आहे. ओके. तर दिस इज द ॲडजस्टमेंट नंबर 2. आता तिसरी ॲडजस्टमेंट आहे ॲक्रूड इन्कम. ॲडजस्टमेंट नंबर 3. ॲक्रूड इन्कम म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम. इन्कम येणे बाकी आहे. इन्कम येणे बाकी आहे तर याचा पहिला जो इफेक्ट जाणार आहे तो इन्कम
अँड एक्सपेंडिचर अकाउंटला, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला कुठे, तर तो क्रेडिट साइडला जाणार आहे, क्रेडिट साइडला. कारण इन्कम अँड एक्सपेंडिचर जे अकाउंट आहे ही जी बाजू असणार आहे ही आपली एक्सपेंडिचर बाजू असणार आहे आणि ही इन्कम बाजू असणार आहे, म्हणजे क्रेडिट आणि हे डेबिट. तर या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट आपल्याला घ्यायचा आहे इन्कम साइडला, म्हणून मी ते क्रेडिट असं लिहिलेलं आहे. आता क्रेडिटला लिहिताना ॲक्रूड इन्कम काय आहे, तर हे येणं बाकी आहे, म्हणजे आधीचं जे इन्कम आहे त्या इन्कम मध्ये हे येणं बाकी असलेलं इन्कम काय होणार आहे, ऍड होणार आहे. म्हणून हा इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचरला क्रेडिट साइडला त्या रिस्पेक्टिव्ह इन्कमच्या अकाउंटमध्ये ऍड करून घ्यायचा आहे. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला लिहायचा आहे, कारण ती ऍसेट आहे, इन्कम येणे बाकी आहे, ही काय आहे, तर ही ऍसेट आहे. तर या पद्धतीने ॲक्रूड इन्कमचे हे दोन इफेक्ट आपल्याला द्यायचे आहेत. ओके, ऍडजस्टमेंट नंबर 4 आहे. ऍडजस्टमेंट नंबर 4, इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. इन्कम जे आहे ते इन्कम काय केलेलं आहे, तर आपण ऍडव्हान्स मध्ये ते रिसिव्ड केलेलं आहे. जसं इथे आपण म्हटलं प्रीपेड एक्सपेन्सेस, तर त्याला आपण म्हणूया प्रीपेड इन्कम. तर प्रीपेड म्हणता येणार नाही, म्हणून त्याला आपण इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स असं म्हणतो. म्हणजे जे इन्कम चालू आर्थिक वर्षाचं नाहीये, हे इन्कम आपल्याला नेक्स्ट अकाउंटिंग इयर मध्ये होणार आहे, पण ते आपण ऍडव्हान्स म्हणून आधीच रिसिव्ड केलेलं आहे. मग चालू वर्षाचं अकाउंटिंग करत असताना चालू वर्षाचाच जमा खर्च आपल्याला इन्कम आणि एक्सपेंडिचर आपल्याला दाखवायचं असतं. म्हणून नेक्स्ट इयरचा जो काही एक्सपेन्सेस असेल किंवा नेक्स्ट इयरचं जे काही इन्कम असेल ते इन्कम या चालू फायनान्शियल इयर मधून काय करायचं असतं आपल्याला, तर ते लेस करायचं असतं. जसं आपण इथे प्रीपेड लेस केलं तसं हे सुद्धा आपल्याला लेस करायचं आहे. म्हणून याचा पहिला जो इफेक्ट जाणार आहे, याचा पहिला इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला इन्कम असल्यामुळे इफेक्ट जातो आहे क्रेडिटला, क्रेडिटला. आणि तो काय करणार, तर तो लेस करायचा आहे. काय करायचा आहे, लेस करायचा आहे त्या रिस्पेक्टिव्ह इन्कमच्या अकाउंट मधून. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ही इफेक्ट द्यायचा आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला का, तर आपण इन्कम घेतलेला आहे पण त्या इन्कमच्या अगेन्स्ट मध्ये सर्व्हिस देणे बाकी आहे, म्हणून आपण त्या इन्कमच्या अगेन्स्ट मध्ये देणे लागत आहोत. इट इज अ लायबिलिटी, आणि म्हणून त्याचा दुसरा इफेक्ट द्यायचा आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. ओके, तर अशा पद्धतीने या 4 ऍडजस्टमेंट आपण इथे समजून घेतलेल्या आहेत. आउटस्टँडिंगचा इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला ऍड करणार, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. प्रीपेड एक्सपेन्सेसचा पहिला इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला लेस करणार आणि बॅलन्स शीटच्या ऍसेटला लिहिणार. ॲक्रूड इन्कम म्हणजे इन्कम रिसिवेबल, त्याचा पहिला इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला ऍड करणार आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला लिहिणार. चौथी ऍडजस्टमेंट इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, याचा पहिला इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला लेस करणार इन्कम अकाउंट मधनं आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. तर अशा पद्धतीने या 4 ऍडजस्टमेंट आपण समजून घेतल्या. आता ऍडजस्टमेंट नंबर 5 आपण समजून घेऊया. हे मी रफ करत आहे, तुम्ही हे नोट केलेलंच असेल. ऍडजस्टमेंट नंबर 5, ऍडजस्टमेंट नंबर 5, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स.
तर ही ॲडजस्टमेंट आहे सबस्क्रिप्शनची. आता ही ॲडजस्टमेंट आपल्यासाठी नवीन आहे, कारण सबस्क्रिप्शन हा जो प्रकार आहे हा आपल्याला नॉट फॉर प्रॉफिटमध्येच मिळतो आहे. तर सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणजे एक प्रकारचं हे काय आहे, तर हे इन्कमच आहे. म्हणजे सबस्क्रिप्शनच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला काय मिळणार आहे, कॅश मिळणार आहे. म्हणजे सबस्क्रिप्शन हा आपल्या इन्कमचा एक पार्ट आहे. मग जर सबस्क्रिप्शन हा इन्कमचा एक पार्ट असेल तर रिसिव्ड इन ॲडव्हान्स झाल्यावरती काय इफेक्ट यायला पाहिजे, तर याचा सेम इफेक्ट हा इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स या अकाउंट सारखा येणार आहे. ठीक आहे. मग याचा पहिला जो इफेक्ट येणार आहे, याचा पहिला इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला कुठे, तर क्रेडिट साईडला, इन्कम साईडला काय करणार, तर हा लेस करणार. काय करणार, हा लेस करणार. कुठून लेस करणार, तर हा सबस्क्रिप्शन या अकाउंट मधून लेस करणार. ओके. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी. कारण काय, ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन घेतलंय आणि त्या ॲडव्हान्सच्या अगेन्स्टमध्ये जी काही सर्व्हिस असेल ती सर्व्हिस आपण त्या कस्टमरला देणं लागतो. इट इज अ लायबिलिटी. आणि म्हणून दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला येणार आहे. ओके. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट समजून घेऊया. ॲडजस्टमेंट नंबर 6, सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग. या आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनला आपण रिसिवेबल असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे जे ॲक्रूड इन्कम आहे त्याच पद्धतीने ही सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट आहे. म्हणजे करंट इयरचं जे सबस्क्रिप्शन आहे हे सबस्क्रिप्शन त्या मेंबर्सकडनं येणे बाकी आहे. जे काही येणे बाकी आहे हे चालू सबस्क्रिप्शन मध्ये काय होणार आहे, ऍड होणार आहे. म्हणून याचा पहिला इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला कुठे, तर क्रेडिटला. कारण इट इज अ इन्कम, हे इन्कम आहे म्हणून याचा पहिला इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला काय करणार, तर सबस्क्रिप्शनच्या अकाउंटमध्ये ऍड केला जाईल. आणि दुसरा इफेक्ट हे चालू वर्षाचं इन्कम असल्यामुळे ही आपली ॲसेट आहे आणि म्हणून याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला दिला जाईल. दिस इज द टू इफेक्ट ऑफ सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग. ओके. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपण पाहूया. ॲडजस्टमेंट नंबर 7. ॲडजस्टमेंट नंबर 7 आहे डिप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट. डिप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट. फायनल अकाउंट सारखाच याचा इफेक्ट येणार आहे. सो याचा पहिला इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला कुठे, तर डेबिटला काय करणार, तर लेस करणार. नो, हा डायरेक्ट लिहायचा आहे. जसं टू डिप्रिसिएशन असं लिहितोय आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, त्याच पद्धतीने इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला म्हणजे एक्सपेंडिचर साईडला डिप्रिसिएशन या नावाने आपण याची एंट्री करायची आहे. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेटला त्या पर्टिक्युलर ॲसेट मधून लेस करतो. तर सेम फायनल अकाउंटच्या प्रॉब्लेम सारखी ही ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायची आहे. ॲडजस्टमेंट नंबर 8. ॲडजस्टमेंट नंबर 8 आहे कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फीज. कॅपिटलायझेशन ऑफ एंट्रन्स फीज. आता जी काही एंट्रन्स फीज आपल्याकडे कलेक्ट होणार आहे ती एंट्रन्स फी जर ॲडजस्टमेंट मध्ये कॅपिटलाइज करायला दिलेली असेल
तर आपल्याला या एंट्रन्स फीचा इफेक्ट कॅपिटलायझेशन मध्ये टाकावा लागेल. कॅपिटलायझेशन म्हणजे काय, तर कॅपिटलायझेशन याला आपण फायनल अकाउंट मध्ये कॅपिटल अकाउंट असं म्हणतो. तर त्याच कॅपिटल अकाउंटला नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न मध्ये कॅपिटल फंड असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, कॅपिटल फंड. कॅपिटल फंड हे दुसरं तिसरं काही नाहीये, हे काय आहे तर हे कॅपिटल अकाउंट आहे. आपल्याला ही जी एंट्रन्स फी आहे ही एंट्रन्स फी काय करायची आहे, कॅपिटल अकाउंट मध्ये ऍड करायला सांगितलेली आहे. म्हणून याचा पहिला जो इफेक्ट जाणार आहे, याचा पहिला इफेक्ट आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. एंट्रन्स फी हे आपलं इन्कम आहे, म्हणून याचा पहिला इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला क्रेडिट साइडला या एंट्रन्स फीज मधून लेस करायचं आहे. आपल्याला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटला रिसिप्ट साइडला एंट्रन्स फी नावाचा अकाउंट मिळेल. हे अकाउंट आपण इन्कम आणि एक्सपेंडिचरला इन्कम साइडला ट्रान्सफर करणार आहोत. इन्कमला ट्रान्सफर केल्यानंतर जर कॅपिटलायझेशनची ऍडजस्टमेंट आली तर ती कॅपिटलायझेशनची ऍडजस्टमेंट आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचरला म्हणजे क्रेडिट साइडला त्या एंट्रन्स फीच्या अकाउंट मधून लेस करून दाखवायचं आहे. ओके. आणि दुसरा इफेक्ट जो येणार आहे हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जो कॅपिटल फंड असणार आहे, कॅपिटल फंड, तर या कॅपिटल फंड मध्ये आपल्याला ही एंट्रन्स फीज ऍड करून घ्यायची आहे. काय करायची आहे, ऍड करून घ्यायची आहे. ओके. तर अशा पद्धतीने कॅपिटलायझेशनचा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. आता नेक्स्ट ऍडजस्टमेंट आपण समजून घेऊया. ऍडजस्टमेंट नंबर 9. ऍडजस्टमेंट नंबर 9 आहे क्रिएशन ऑफ स्पेशल फंड आउट ऑफ डोनेशन. क्रिएशन ऑफ स्पेशल फंड आउट ऑफ डोनेशन. जर डोनेशन दिलेलं असेल आणि ते डोनेशन जर आपल्याला स्पेशल फंड मध्ये ट्रान्सफर करायला सांगितलं असेल तर यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण डोनेशन या कन्सेप्ट मध्ये डोनेशन फॉर जनरल पर्पज आणि डोनेशन फॉर स्पेशल पर्पज असे दोन प्रकार पाहिले आहेत. डोनेशन फॉर जनरल पर्पज हा आपण डायरेक्टली इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटलाच ट्रान्सफर करतो. तर डोनेशन फॉर स्पेसिफिक फंड इट इज अ लायबिलिटी. ही लायबिलिटी असल्यामुळे ते आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ट्रान्सफर करत असतो. आता जर आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट मध्ये डोनेशन दिलेलं आहे आणि ऍडजस्टमेंट मध्ये असं म्हटलं आहे की जे डोनेशन तुम्हाला दिलेलं आहे हे डोनेशन काय करायचं आहे, स्पेशल फंड म्हणून तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे. मग याचा इफेक्ट कसा जाणार आहे, तर या ऍडजस्टमेंटचा पहिला जो इफेक्ट जाणार आहे तो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. कुठे, तर डोनेशन जे आहे ते आपण डेबिटला लिहिलेलं असतं म्हणून त्याचा इफेक्ट डेबिटला जाईल. आणि जे डोनेशन आहे त्या डोनेशन मधून जितकं डोनेशन आपल्याला स्पेशल फंड म्हणून ट्रान्सफर करायचं आहे तितकं डोनेशन या डोनेशन अकाउंट मधून लेस करून घ्यायचं आहे. कारण ते कमी होणार आहे म्हणून ते लेस करायचं आहे. तर ते लेस केलेलं डोनेशन बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ट्रान्सफर करायचं आहे. कारण स्पेसिफिक फंड साठी ट्रान्सफर केलेलं डोनेशन हे लायबिलिटी होतं आणि ते आपण लायबिलिटी अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे, बॅलन्स शीट मध्ये ट्रान्सफर करायचं आहे. तर हा या डोनेशनचा स्पेशल फंडचा जो इफेक्ट आहे तो अशा पद्धतीने आपल्याला देता येईल. ओके. ऍडजस्टमेंट नंबर 10. आता ऍडजस्टमेंट नंबर 10 काय आहे, तर क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी. क्लोजिंग स्टॉक
ऑफ स्टेशनरी, स्टेशनरीचा क्लोजिंग स्टॉक आहे. म्हणजे माझ्याकडे मी या चालू आर्थिक वर्षामध्ये जर मी 1,000 रुपयाची स्टेशनरी परचेस केलेली असेल आणि आता मला मार्च एंडिंगला 100 रुपयाची स्टेशनरी शिल्लक असल्याचं दिसत आहे. मग मी एक एक्झाम्पल सांगतो आहे. मी 1,000 रुपयाची स्टेशनरी परचेस केलेली आहे आणि त्यापैकी 100 रुपयाची स्टेशनरी शिल्लक आहे, म्हणजे हा माझ्याकडे स्टॉक उपलब्ध आहे. मग मी चालू वर्षामध्ये स्टेशनरीसाठी किती एक्सपेन्सेस केला, तर मी एकूण एक्सपेन्सेस केलेला आहे 1,000. पण हा 1,000चा एक्सपेन्सेस मी चालू वर्षामध्ये पूर्ण युटिलाइज केलेला नाही. मी किती युटिलाइज केला, तर 100 रुपयाचा स्टॉक जर आपण लेस केला तर आपल्याला 1900 रुपये मिळतील. तर हा माझा स्टेशनरीवर चालू वर्षासाठी झालेला एक्सपेन्सेस आहे. आता मग आपल्याला ह्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट कसा द्यायचा आहे, तर ह्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट आपल्याला हे जे 100 रुपये आहेत हे 100 रुपये स्टॉकचे आहे. स्टॉकचे असल्यामुळे ही आपली ऍसेट झाली. ही काय झाली, आपली ऍसेट झाली. आणि आपल्याला इन्कम आणि एक्सपेंडिचरला एकूण किती खर्च केला चालू वर्षाचा, तर तो 1900 रुपये केला. म्हणजे आपल्याला जो टोटल स्टॉक आपण परचेस केला होता त्यामधून जो क्लोजिंग स्टॉक आहे तो काय करायचा आहे, तर तो लेस करायचा आहे. म्हणजे आपल्याला चालू वर्षाचा एकूण एक्सपेन्सेस मिळेल आणि जो स्टॉक आहे तो ऍसेटला आपल्याला दाखवता येईल. ओके, म्हणून या ऍडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला कुठे, तर डेबिटला. हा एक्सपेन्सेस असल्यामुळे डेबिटला काय करणार, तर हा प्रिंटिंग अँड स्टेशनरी मधून लेस करणार. काय करणार, लेस करणार. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेटला लिहिणार. स्टॉक ऑफ स्टेशनरी या नावाने, स्टॉक ऑफ स्टेशनरी या नावाने आपण बॅलन्स शीटच्या ऍसेटला हा इफेक्ट लिहिणार आहोत. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ऍडजस्टमेंट 10 ऍडजस्टमेंट आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट मध्ये विचारल्या जाऊ शकतात. आणि जी ऍडजस्टमेंट येईल तर त्या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट कसा द्यायचा हे आपण आज याच्यामध्ये शिकलेलो आहोत. आता काही वेगवेगळ्या प्रकारच्या हिडन ऍडजस्टमेंट येणार आहेत. तर त्या हिडन ऍडजस्टमेंट ज्या आपण फायनल अकाउंटमध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत त्या कशा असतील, तर समजा सॅलरी दिली आणि म्हटलं सॅलरी असेल किंवा रेंट असेल, पेड फॉर 10 मंथ, पेड फॉर 7 मंथ, तर उरलेल्या मंथसाठी आपल्याला ते काय करायचं असतं, कॅल्क्युलेट करायचं असतं. म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सारखा इफेक्ट आपण त्याचा घेत असतो. तर या ज्या ऍडजस्टमेंट येतील त्या ऍडजस्टमेंट आपण प्रॉब्लेम मध्ये सविस्तर सोडूया. म्हणजे त्यांचे जे इफेक्ट्स असतील ते इफेक्ट्स आपल्याला व्यवस्थित देता येतील. आता जर आपण हे या ऍडजस्टमेंट इथे सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर त्याचे इफेक्ट आपल्याला व्यवस्थित समजणार नाही. म्हणून आपण पुढच्या लेक्चरमध्ये नॉट फॉर प्रॉफिटचे प्रॉब्लेमच स्टार्ट करूया आणि ज्या ज्या नवीन ऍडजस्टमेंट येतील त्या ऍडजस्टमेंट आणि त्यांचे इफेक्ट कसे जातील हे आपण त्या प्रॉब्लेम्समध्येच सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. तर आज आपण या 10 ऍडजस्टमेंट येऊन आपलं लेक्चर या ठिकाणी थांबूया.